नमस्कार मित्रांनो, मी संघमित्रा आणि नजर चोहीकडे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज 10 जून म्हणजेच वटपौर्णिमा। वटपौर्णिमाचे भारतीय संस्कृतीमध्ये कशा पद्धतीचं महत्त्व आहे, भारतीय संस्कृतीने याचा का स्वीकार केला आहे आणि याच्या मागची जी काही पौराणिक कथा आहे, तसेच या वटपौर्णिमेची पूजा कशा पद्धतीने केली जाते हे आपण जाणून घेणार आहोत। हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे। वटपौर्णिमा हा खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे। वटपौर्णिमेमध्ये वटवृक्षाची पूजा केली जाते आणि वटवृक्षाप्रमाणे आपल्या पतीलाही दीर्घायुष्य मिळू दे, धनसंपत्ती लाभू दे या पद्धतीचा जे काही हेतू असतो त्या हेतूने महिला या वटवृक्षाची पूजा करत असतात। वटवृक्ष हा दीर्घायुष्य असतो आणि याचं जतन आणि संवर्धन व्हावं या हेतूने भारतीय संस्कृतीने याचा स्वीकार केला आहे। वटपौर्णिमा करत असताना यामध्ये व्रत केले जाते। हे व्रत 3 दिवस करणे शक्य नसल्यास आपण पौर्णिमे दिवशी हे व्रत करू शकतो। या व्रताच्या विधीचे काय आहे ते आपण जाणून घेऊयात। या व्रताचा विधी करत असताना आपल्याला नदीकाठी असलेल्या वाळूचा वापर करून करावा लागणार आहे। त्याच्यामध्ये ते एका ताटात ठेवून त्याच्यामध्ये सत्यवान आणि सावित्री यांची मूर्ती ठेवून त्यांची षोडोपचारे पूजा केली जाते आणि संध्याकाळी सुहासिनीसह सावित्री यांची जी काही कथा आहे ती ऐकली जाते। वटपौर्णिमेमध्ये सत्यवान आणि सावित्री यांची जी काही पौराणिक कथा आहे ती तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया। अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता। त्याला सावित्री नावाची कन्या होती। सावित्री अतिशय सुंदर नम्र मुलगी होती। सावित्री अपवर झाल्यानंतर राजाने तिला आपला पती निवडण्याची परवानगी दिली। सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली। सत्यवान हा शाल्व राजाच्या धूमतसेन नावाचा अंध राजाचा मुलगा होता। शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता। भगवान नारदाला सत्यवानचं आयुष्य केवळ 1 वर्षाचं असल्याचं माहीत होतं। त्याने त्यांच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला, पण सावित्रीने ते मान्य केले नाही। तिने सत्यवानशी विवाह केला आणि जंगलात येऊन नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली। सत्यवानचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने 3 दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभले। सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली। लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली आणि तो जमिनीवर पडला। यमधर्म तिथे आला आणि त्याने सत्यवानचे प्राण घेऊन निघू लागला। सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली। यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले, पण तिने साफ नकार दिला व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला। अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला वर मागण्यास सांगितले। सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे, राज्य आणि आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला। यमराजने गफलतीने तथास्तु म्हणाले। तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानचे प्राण परत करावे लागले। सत्यवानचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मागितले। म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्रीचे व्रत आचरतात।